आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादर करत्या उमा दीक्षित. श्रोते हो, आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 6. मा भन्तेंना जेव्हा प्रथम भेटतात तेव्हा परकेपणाच्या, अनोळखीपणाच्या कोणत्याही खुणा त्यांच्यामध्ये उमटतच नाहीत. भेट झाल्यावर दुसऱ्याच दिवशी भन्ते माना थेटच विचारतात, आता सांगा, वसुमतीला घेऊन जायला तयार आहात ना? मा अर्थातच हो म्हणतात. मात्र ती का त्यांच्याकडे यावी याची कारण मीमांसा करताना त्या सांगतात, सुलक्षणच्या मागे आदित्य सगळ्या घर वावरांचा मालक, आणि तो मोठा होईपर्यंत त्याची आई वसुमती तिनेच हे सांभाळायला हवं. यावर भन्तेंना थोडासा प्रश्न पडतो की आदित्य जर नसता तर तरीही तुम्ही वसुमतीला असं जवळ केलं असतं का? यावर मा अत्यंत वस्तुनिष्ठ असं उत्तर देतात. त्या म्हणतात, वसुमतीला माझ्या आयुष्यात जे स्थान आहे ते आदित्यची आई म्हणूनच आहे, फार तर माझी सून म्हणून आहे, आणि म्हणूनच जे तिच्यासाठी करणं माझं कर्तव्य आहे ते मी केलंच पाहिजे, मग ती मला आवडो की न आवडो. हे सांगताना मा अनेक गोष्टी सांगून जातात. जसं त्या आपल्या कर्तव्याला बांधील आहेत तशी वसुमतीही. आणि मग पुढे असंही की आयुष्य जगताना प्रत्येकानेच आपली अशी अलिखित कर्तव्य समजून घेतली आणि अंमलात आणली तर कुणाचेच कुणावर उपकार नसतील. मात्र पुढे त्या भन्तेंना हेही आश्वासन देतात की वसुमतीला त्या मायेने वागवतील. त्याच वेळेला वसुमतीसह त्या जसपाललाही आपलं मानतील याची खातरजमा भन्ते करून घेतात. आणि मा वसुमतीच्या माहेरी जाऊन तिची प्रत्यक्ष भेट घेऊन कुठलाही आव न आणता ती आपल्याबरोबर चलणारच आहे असं गृहीत धरत तिला चलायचं ना असं विचारतात. वसुमतीच्या मनातल्या द्वंद्वाला वाट सापडते. मनातले इतर सगळे प्रश्न बाजूला ठेवून ती मा बरोबर जायला तयार होते. वसुमतीच्या आईलाही तिला मी न्यायला आलीये तिच्या हक्काच्या घरी हे सांगणं मग त्यांना जड जात नाही. मात्र मुंबईहून निघताना भन्तेंचा निरोप घेताना आपल्याला आनंद नावाचा आणखी एक लेक आहे, त्याला पत्र घाला आणि आपल्या माला भेटायला ये असं सांगा अशी गळ घालतात. भन्तेही सुरुवात मीच केलीये तेव्हा तडीलाही मीच नेणार असं आश्वासन देतात. आपल्या सगळ्या प्रियजनांनी एकमेकांना समजून घेऊन यापुढचं आयुष्य घालवावं हा मांचा प्रयत्न असतो. आता पुढे आनंदाला पत्र टाका असं भावना सांगून परत आल्यावर मी दिवस मोजायला लागले होते. इतकं महत्त्वाचं पत्र आपल्याला त्याच्या मातृभाषेतून लिहायला पाहिजे असं म्हणून त्यांनी लिहायला सर्व मित्राला बोलावलं आणि पत्र लिहून टाकलं. इतकं मला लगेच कळवलं. मी आपली पत्र पाहिल्या वाचल्यावर आनंदाचा चेहरा कसा काय होईल याची कल्पना करत राहिले. पहिल्या प्रथम त्याला काही उमजायचंच नाही, मग अतिशय आश्चर्य वाटेल, आणि मग कसलाही पुढचा मागचा विचार न करता तो 1000 लटपटी खटपटी करून मानं बोलावले असं म्हणत इथं बदली करून घेईलच घेईल. कुठं अरण्यात पाठवले माझ्या लेकराला त्याच्या त्या सरांनी. त्याच्या दादांच्या मृत्यूची बातमी कळवायला सुद्धा 15 दिवस लागले. त्या दिवशी मुंबईत पाय टाकल्याबरोबर आधी त्यांना फोन केला तेव्हा ते त्याला तडकाफडकी परत सुद्धा आणायला निघाले होते रजा देऊन, पण मीच मोडता घातला. त्याची खरी गरज लागेल तेव्हा कळवीन. मग मात्र कसंही करून पाठवा इतकंच म्हटलं होतं. पण त्या देव माणसानं पण, बेन तुम्ही चिंता करू नका, आनंद काय फक्त तुमचाच आहे, माझा नाही असं म्हटलं होतं. मला काय भाऊच भाऊ. पण आता जरा चुकचुकत मनात आलं,
या इथं येऊन 2 वर्ष वाया तर नाही ना जायची बिचाऱ्याची. पण मग म्हटलं, छे, आपली आई, भावजय, पुतण्या यांच्याकडे बघताना, त्यांची ओळख करून घेताना का कुठे वाया जातो वेळ? मानं बोलावलंय म्हटल्यावर राजीनामासुद्धा देईल कार्टा, इतर नाही जमलं तरी. आता ते सर त्याला तसलं काही करून देणार नाहीत म्हणा. प्रत्येक वेळी त्याला काही मेडल, नाहीतर प्रशस्तीपत्रक, नाहीतर बढती, नाहीतर वाहवा मिळाली म्हणजे कळवतात की आवर्जून आपल्या आनंदाची कौतुकं. ते काय त्याला असा सोडणार आहेत? स्वतःच्या खुर्चीत ओढून बसवतील तेव्हाच सोडतील. आता म्हणतेय, आज 8 दिवसा पत्र मिळेल. बघा, आणखी 8 दिवसा काही धडपडीला फळ येईल. पण अशा बदल्या आज म्हटलं आणि उद्या झालं अशा थोड्याच होतात. डझनावारी माणसे इकडून तिकडं हलवावीत तेव्हा आनंदा इथं पोचणार. आपण आपला गुपचूप धीर धरावा. रोज सकाळी उठून देवाला म्हणावं, काल नाही पाठवलास, बरं आज पाठव. आणि रात्री म्हणावं, अरे आज पण आला नाही, उद्या येणार आहे का? तसं म्हटलं तर तो यायच्या आत वसुमती इथं रुळली तर बरंच आहे. त्यांचं सतत वाजणार हे हा देव बोलून चुकलाय. पण वाजून वाजून पुढे फुटेपर्यंत जाणार नाही ही भाऊंची खात्री पोटाशी बाळगून आहे. हे सगळं व्हायला हवंच हे पटतंय. पण म्हणून चिंता वाटेची राहत नाही. नुसता हावरटपणा तर नाही ना हा माझा. वसुमती, आदित्यही हवेत, आनंदाही हवा, अगदी जसपालही हवा. पण माझं एक बरं आहे, एक एक काम सोपवायला एक एक आहेत. 1-2 भाऊ आणि 1 देव, म्हणजे मी आपली वाट बघायला मोकळी. इथे मानच्या घरी आले तेव्हा रात्री झोपायला जायच्या आधी डायरीत नोंदी करायचा नेम केला. डायरी म्हणजे खरं तर एक शाळेची वही. पहिल्या पानावर 2 ऑक्टोबर ही तारीख आहे. या योगायोगाला काही विशेष अर्थ आहे का? पहिले काही महिने बहुतांश कामाच्या किंवा खरेदीच्या याद्या, 1 पोते युरियापासून ते 10 ग्रॅम वेलचीपर्यंत. काही पैशांचे व्यवहार, संजाला 50 रू उचल, बोरचा पहिला हप्ता, वडारांना 12 रू ब्रास इत्यादी. क्वचित छोटंसं एखादं वाक्य, आदित्यचा फोन, मानना एसटीवर सोडलं, किंवा वाढदिवस आणि पुढे उद्गार चिन्ह. मग काही काळानं खिडकीच्या तावदानासाठी काच, याखालीच कमलच्या अंगात आले असं लिहिलंय. त्यापुढे उद्गार चिन्ह नाही आणि त्यानंतर कधी अंगात येण्याचा उल्लेख केलेला दिसत नाही. कारण अमावस्या पौर्णिमेला नेमानं तर येतच आणि कुणी त्याकडे फारसं लक्ष देत नाही. दुसऱ्या दिवशी तीच येऊन सांगते नेहमीच्या 5 देवींपैकी कुठली आली होती ते. त्याबद्दल मजा म्हणून भंतेंना लिहिलं आणि मग ते वाचून त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू पण कल्पिलं. आदित्यला वचन दिल्याप्रमाणे त्यालाही लिहिते. रोज नाही, पण आठवड्यातनं एकदा तरी. भंतेंचं उत्तर आलं, जनहितच्या वेड्यावाकड्या नाही तर सर्व मित्राच्या नीटनेटक्या अक्षरात, की मन हलकं हलकं होऊन जातं. माजींना वाचायला दिलं की त्याही खुश होतात आणि म्हणतात, आता लिहायला पाहिजे हं. पण वसुमती, तुझ्या पत्रात नमस्कार कळवून टाक. ते मी टाकते आणि त्यांचे येतात तेही मानना पोचवते. या 2 बहीण भावातला पूल झाल्याचा आनंद माझ्या शुष्क निरसतेवर सावली धरतो. अंगात येणे याबद्दल मात्र त्यांनी एक प्रबंधच पाठवला. तो कमलला अनुवाद करून सांगावा किंवा कसं? सुलक्षणच्या पहिल्या पुण्यतिथीला सुलक्षण असं स्पष्ट न कापणाऱ्या हातानं लिहिलं. तो दिवस मी नोंदला नसता आणि आठवायचा नाहीच असा निश्चय केला असता तरी ते शक्य नव्हतं. कारण गाजावाजा न करता पण माननी तो पाळला. त्या नेहमीच पाळणार याची मला खात्री वाटावी अशा शांत ठाम रीतीनं. कडक उपास, दिवसभर पाठ आणि संध्याकाळी पुन्हा स्नान करून त्यांनी देव्हाऱ्यात दिवा लावला आणि मला नमस्कार करायला बोलवलं. इतर दिवशी माझा त्यांच्या देवांशी संबंध येत नाही, पण त्या दिवशी नकार देऊन त्यांना दुखवणं मला जमणार नाही हे जाणून त्यांनी मला ब्लॅकमेल केलं. इतर सर्व बाबतीत त्या बिनबोभाट माझं सर्व मानत असल्यामुळे त्या बाबतीत मीही ताणून धरलं नाही. ज्या देवांनी त्यांच्यावर कृपा करून सुलक्षणला त्यांच्या पोटी जन्माला घातलं
त्यांनीच त्यांच्या या उतार वयात गरजेच्या काळी त्याला हिरावून नेलं ही फिटमफाट समजून त्यांनी त्याची गठडी बांधून नदीत टाकून द्यावं. या माझ्या सुरुवातीच्या कडवट सल्ल्याला उत्तर द्याच्या भानगडीत त्या पडल्याच नाहीत. तसंच आदित्याच्या काय, पण माझ्याही वाढदिवसाला गोडधोड करून त्यांना नैवेद्य दाखवायलाही चुकल्या नाहीत. असलाच त्यांच्या मनात कसला जमा खर्च, तर सुलक्षणच्या बदल्यात त्यांना आदित्य, जसपाल, भंते आणि मी मिळालो ही त्यांना शिल्लक वाटत असण्याची शक्यता आहे. माझ्या लेखी तर सारी शिल्लकच शिल्लक. तेव्हा वर्षातून एकदा त्या देवांपुढे दंडवत घालायला माझी ना नसावी. माझींबद्दल विचार करायला लागले की माझी मतीच खुंटते. त्यांचं काही आकलनच होत नाही. तुकड्यांच्या कोड्यातले चौकटीचेच तुकडे हातात नसल्यावर जसं चित्र पुरं करणं अशक्य होऊन बसतं तसं वाटतं. आमचं लग्न झाल्यावर 2-1 वर्षांनी त्या भेटल्या. कारण लग्न परदेशी, त्यांच्या सल्ल्यासंमती वाचून झालं आणि मग ती 2 वर्षही तिथेच गेली. सुलक्षणनं सांगितलेल्या आठवणींमुळे त्या भेटाय आधीच मनात अनेक पूर्वग्रह होते. आठवणींमुळे म्हणण्यापेक्षा आठवणींच्या अभावामुळेच म्हणायचे. आधीच सासू या प्रकरणाबद्दल माझं मत फार चांगलं नव्हतं. तशात सुलक्षण हा विधवेचा एकुलता एक, देखणा, हुशार, यशस्वी आणि श्रीमंत मुलगा. मी उर्वशी इतकी सुंदर, सीते इतकी साध्वी आणि गार्गी इतकी विद्वान असते तरी त्याच्या आईच्या लेखी त्याच्या पासंगाला पुरले नसते. पण माझ्या ठाई काय, यातला एकही गुण नव्हता. वर मी ना त्यांच्या जाती जमातीची ना त्यांच्या आचार विचारांची. भेटायला जाताना मी हट्टानं जीन्स आणि टी-शर्ट घातलं. सौभाग्यालंकार तर सोडाच, पण रोजच्या कुड्या बांगड्या अंगठीही काढून ठेवले. कुंकू तर कधी नसेच लावत. मुळीच त्यांच्या पाया पडणार नाही असं सुलक्षणला ठासून सांगितलं तेव्हा तो सिगरेटभोवती नुसता हसला. आम्ही गाडीतून उतरल्यावर त्या पुढे झाल्या. मला वाटलं होतं हातात तबक बिबक, ओवाळायला भाकर तुकडा, किमान कुंकवाचा करंडा तरी असेल, पण काहीच नव्हतं. डोक्यावर पदर ओढून घेत दारात आल्या आणि हसून मला म्हणाल्या, वसुमती, ये बेटा. विचारही न करता मी आपसूक वाकून नमस्कार केला आणि माझ्या पाठीवर हात फिरवून त्या उद्गारल्या, आयुष्मान व्हा. गंमत म्हणजे त्याआधी जर कुणी बेटा म्हणालं तर मला कोण राग येत असे, पण मानच्या तोंडून ते सहजच बाहेर पडलं आणि मला गोड लागलं. बऱ्याच काळानं समजलं की त्या फक्त मलाच म्हणतात. आता नुकती कधीतरी ती आठवण काढली तेव्हा पुन्हा हसून म्हणाल्या, जिरवली की नाही मी तुझी. आणि होकारार्थी मान हलवत मीही हसले. त्या भेटे तो दुर्दैवानं सुलक्षणच माझ्या मनातून उतरल्यासारखा झाला होता. त्याची तुलना मी शनिवारवाड्याशी करत असे. बाहेरून भले बुरुज आणि तटबंद्या आणि कुणावरही छाप पडेलचं रूप, आतमध्ये भग्न अवशेष आणि रिकामं औदासिन्य. गत इतिहासाच्या शब्दजड बखरी आणि गत पराक्रमांच्या फोल खुणा. जर मला भेटल्याच नसत्या किंवा त्या आहेत तशा नसत्या तर मी सुलक्षणकडे लवकरच पाठ फिरवली असती का? आदित्याचा जन्म झाला नसता का? जी काय 13-14 वर्ष मी सुलक्षणचा संसार केला तोही मी कदाचित केला नसता आणि त्याच्या अथक अनाकलनीय ऱ्हासाच्या आणि मृत्यूच्या हताश साक्षीदार म्हणून आम्ही आलो तितके एकमेकींजवळ आलो नसतो. तेव्हा कुणी सांगावं, त्यांच्या त्या देवांचा यात काही हात असेलही. एकमेकींशी बऱ्या प्रकारे जमल्यावरही आमच्या तशा फारशा गाठीभेटी झाल्या नाहीत. सुलक्षणनं बोलावलं असतं तरी त्या आमच्याकडे आल्या नसत्या, कारण घरी देवदेव्हारे नाहीत इतकंच नव्हे तर मांस, मच्छी आणि इतरही बऱ्याच गोष्टी रोजच्याच होत्या. खेरीज इथला घरदार, वावरं, माणसं, जनावरं हा सारा पसारा त्यांच्या एकट्यांच्या जीवावर चालत असे. तो सोडूनही त्या आल्या नसत्या, अगदी आदित्याच्या जन्मानंतरही. पण सुलक्षणनं कधी बोलवलंच नाही. मीच एकदा कंटाळून आदित्याला काखोटीला मारून त्यांच्याकडे धाव घेतली तर होत भेटी. मला पाहिल्यावर नेहमी पहिल्या वेळसारख्याच हसून, वसुमती ये बेटा म्हणायच्या आणि प्रवासानं किरकिरणाऱ्या मुलाला स्वतःकडे घ्यायच्या. मी एकाएकी उठून का आलीये हे त्यांनी कधी विचारलं नाही, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मुलाची व्यसनांपायी होणारी दुर्दशा बघणाऱ्या आम्हा दोघींनाही ठाऊक होतं.
जणू आधी ठरवून ठेवलेलं असावं. अशा निश्चयानं आणि घाईघाईनं मी आईकडे राहायला गेले तेव्हा त्या काही म्हणाल्या नाहीत. पण मन कोरं करून तिथं 6 महिने काढल्यावर जेव्हा भंतेंच्या सल्ल्याला नव्हे आज्ञेला अनुसरून काहीशा कडवट हताशपणे मानलं की मी माजींकडेच राहायला पाहिजे, तेव्हा त्या मला म्हणाल्या, तुझ्या आईला मी बघून घेते वसुमती, तू गप्प राहा. आईसमोर उभ्या राहून सरळ चेहऱ्यानं म्हणाल्या, गिरिजाबाई, सुनेला घेऊन जाते. तुमच्या मायेनं तिच्या दुःखाचा भार हलका होतोय हे खरंय, पण कितीही लाडकी झाली तरी ती इथं आश्रित. तिचा आदित्य आमच्या साऱ्या खटल्याचा आता मालक आहे आणि तो वयात येतो तीही. तिनं तिथंच यायला पाहिजे. कामा माणसांची ओळख करून घ्यायला पाहिजे. वसुमती, आईच्या पाया पड आणि चल बेटा. तुमच्या मायेनं तिच्या दुःखाचा भार हलका होतोय. तिच्या माझ्यावरच्या मायेचा उल्लेख विना तक्रार ऐकून घेऊन वर मान डोलवताना आईला पाहिल्यावर मला वेड्यासारखं हसू येणार होतं. पण ते दाबून तिला नमस्कार केला आणि मानच्या मागोमाग इथं आले. आल्याच्या दुसऱ्या दिवशी बायागड्यांना बोलवून त्यांनी सांगितलं, ही तुमची मालकीण, आता मला काही विचारायचं नाही. त्यानंतर मी मुद्दाम जाऊन विचारलं नाही तर त्या कधीही काही सांगत नसत. अगदी मी गाढवीसारख्या चुका केल्या तरी माझ्या त्या कडवट कोंडीत सापडल्या अशा वाटणाऱ्या रागवलेल्या मनस्थितीत त्यांची सल्ल्याच्या निमित्तानं होणारी कणभर देखील ढवळाढवळ माझा तोल जायला कारण झाली असती. कुणास ठाऊक त्यांना तो राग कडवटपणा जाणवला होता का नाही ते. मला बुद्धीनं पटत होतं की आदित्यसाठी तरी मी इथं राहायला हवं म्हणून. पण एकीकडून वाटत होतं की त्यानं भंते, सुलक्षण, जसपालनी सुद्धा मला या कोंडीत पकडलंय आणि त्याचा मनात रागही होता. या साऱ्या दमछाक कामातच तो शमवायला बघत होते आणि मी इतकी वेड्यासारखी गिरगिर कामं करतीये त्यामागचं कारण समजल्यासारखं वागत मा. त्यांनी एकदा मला मालकीण म्हटलं ते म्हटलं. त्या अपरिचित, गोंधळात टाकणाऱ्या, दम काढणाऱ्या, रटाळसुद्धा कामातच मला साऱ्या तीव्र भावनांचा निचरा सापडायचा होता हे जणू जाणलं होतं त्यांनी. अर्थात सर्व काही बघता बघता सुरळीत आणि गोडगोड झालं नाही, कारण भंतेंना सुद्धा ज्या तेढीचा उलगडा पडत नव्हता ती होतीच आमच्या मनांच्या मागे. सुलक्षणच्या व्यसनांबाबतीतल्या माझ्या हतबलपणाचा त्यांना उपहास वाटला, तर नुसतं देवांना साकडं घालण्यातल्या त्यांच्या विफल प्रयत्नांचा मला, त्याच्या स्वभावातून अजिबात गायबच असलेल्या कणखरपणा, नैतिक मूल्य अशा गुणांच्या अभावाबद्दल मी त्यांना जबाबदार धरलं. तर त्यांनी मला 6-7 वर्षाचा नाही झाला तर आदित्यला वसतिगृहात धाडणाऱ्या माझ्या मातृत्वाची त्यांना तुच्छता वाटली. तर पदराखाली लपवून सुलक्षणच्या दुर्गुणांवर पांघरूण घालणाऱ्या त्यांच्या मातृत्वाची मला, सतत येऊन त्यांच्या दारात उठसूट रडायला घालणाऱ्या बाया बापड्यांचा मी तीव्र निषेध केला. तर 4-8 महिन्यात सुरू झालेल्या, त्यांच्या मते त्यांच्या मुलाला कुमार्गाला लावणाऱ्या आमच्या गतायुष्यातील मित्रमैत्रिणींच्या आवकजावकीचा त्यांनी. पण त्या 4-6 महिन्यात कडूपणाला, वैफल्य वैषम्याला, राग, संताप, दोषारोपाला मागे टाकून कशा का होईना आम्ही एकमेकींना रुळलो. साहजिकच पहिले काही महिने डायरीत नुसती खतं आणि हिशोबांच्या नोंदी आहेत, कारण मनात येणारे विचार डायरीत नोंदवायच्या लायकीचे नव्हते. ते पुन्हा वाचायला लागले तर शरम वाटल्या वाचून राहणार नाही ही खात्री ते न नोंदवतानाही मनात वाटली होती. मा डायरी लिहित नाहीत, नाहीतर त्यांनीही सुलक्षणच्या मृत्यूदिनी नोंद केली असती. वसुमती बोलवल्याबरोबर बिनतक्रार देवाच्या पाया पडायला आली. माझ्या मनातल्या वैराण दुष्काळाला साथ म्हणून की काय, मी आले तेव्हा टापूतही दुष्काळ पडला होता. 2 पिढ्या आपल्याकडं कामं केलेली माणसं देशोधडी लावायची नाहीत अशा निश्चयानं माननी त्यांच्यासाठी काय काय कामं काढली होती आणि कुठून ना कुठून पैसे उभे करून, पुंजी पण खर्चून त्यांचे रोजगार दिले होते. मालकीण म्हणून आल्यावर ती जबाबदारीही माझ्यावरच पडली. अखेर सुलक्षणनं गुंतवलेल्या पैशातून सुद्धा मी एकदा निभावून नेलं. मनात म्हटलं, त्यावेळी अगदी अप्रिय वाटलेली त्याची पैसा करण्याची ती वृत्तीही आली तर कधी ना कधी कामी. पैशावरून त्यानं इतक्या प्रोड्युसरनं अडवलं होतं की कित्येक जण त्या बाबतीतली माझी ढिलाई जोखून मागल्या दारानं माझ्याकडून स्क्रिप्ट्स घ्यायला शिकले. पुढं तर पैसे देऊनही तो स्क्रिप्ट पुरं करीलच अशी खात्री त्यांना वाटेनाशी झाली, तेव्हा माझ्या गॅरंटीवर कामं मिळवली.
त्याची शेवटची काही स्क्रिप्ट्स खरं तर माझी होती. ही गोष्ट पडद्यावर नावं वाचणाऱ्या प्रेक्षकांखेरीज सर्वांना ठाऊक होती. पण या दुष्काळाच्या काळात तोच अडवून मिळवलेला, व्यसनातून वाचवलेला पैसा कामी आला. आणि त्या लोकांनी मानलेला माझ्या लेखणीचा थोडा बहुत गुणही. रोजची कामं आटपून रात्री जागून लिहून पुरी केलेली स्क्रिप्ट्स, त्यांना विकून आलेला पैसा सरळ घर खर्चाला लागला. जी माणसं मला भेटायला आलेली माझींना नको वाटत होती, त्यांनीच मदतीचा हात पुढे केला आणि ते उमजून मग माननीही त्यांना चालवून घ्यायला सुरुवात केली. एकदा रुळल्यावर ते उद्योग सोडून भंतेंना भेटायला जायलाही माझा पाय निघेना. मग आईची बातच सोडा. मुंबईच्या घरी जायचा अजून धीर नव्हता. त्याचं कारण समजत होतं. जसपालनं म्हटलेल्या शब्दांच्या गाभ्यात शिरायचं बळ येतो. त्यानंतरच्या 18 जूनला पाऊस अशी नोंद आहे आणि तिच्या खाली अनेक रेघा. वर माझ्या अश्रूंचे थेंब नाहीत हे नवल. दुपारी 4च्या सुमारास सगळीकडून अंधारून आलं. तेव्हा उकाड्यानं धापा टाकत आम्ही आषाढभूत डोळे आकाशाकडे लावले. सगळ्यांनी 2 वर्ष ते लावले होते हे विसरून. संजा युवराज खड्डे काढत होते. लाल गाभ्या गाईला पाणी दाखवत होता. त्यांच्या बायका विहिरीतून पडणारी करंगळी एवढी हडकुळी पाण्याची धार पाटातून जरा उगाच इकडे तिकडे करत होत्या आणि रघु आणि मी बैलाच्या पाठीवरच्या जखमेला मलमपट्टी करत होतो. तोच काड 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 वीज वाजली. तशी मी ओरडले, पळा, अरे पळा घरात. आणि विजेच्या वारानं ढगांची मोठी फुटून गेली असावी असा पाऊस कोसळायला लागला. समोर दिसणाऱ्या ओसरीवर येई तो आम्ही सारे निथळून जाण्याइतके भिजलो. पण आडोसा घ्यायचं सुचलं नाही. आम्ही तर हरखून पाऊस अंगावर घेत उभे राहिलोच, पण आतून माही आल्या भिजायला. ही नुसती हुलकावणी नसून तो आता चांगला लागलाय म्हटल्यावर त्या या आत आता म्हणाल्या आणि त्यांच्या मागं आम्ही थेट देवघरात. पुढे मागं न करता सगळ्यांनी लोटांगणं घातली आणि उभं राहून हसणाऱ्या मला डोळे मिचकावून दाखवलं. मग माननी सगळ्यांना गोड गोड दुधाळ चहा पाजला आणि वर गुळाचे खडे पण हातावर ठेवले. खडा तोंडात विरघळायच्या आतच मी डायरीत तारीख घालून पाऊस असं लिहिलं आणि प्रत्येकानं त्याखाली एक एक रेघ ओढली. त्या पावसानंच मला वाटतं माझ्या मनाची शुष्क, भळी पडलेली, रखरखीत जमीन ओलावली आणि तिच्यातून हास्याचे, ओलाव्याचे, जिव्हाळ्याचे, रडायचे सुद्धा कोंब उगवून आले. त्यानंतरचा आदित्यचा वाढदिवस माननी हातानं पोळ्या करून साजरा केला. इतकी वर्ष कधी कुणी त्याचे वाढदिवस साजरे केले नसल्यानं बुचकळ्यात पडून पोळीच्या गोड घासातून त्यानं विचारलं, माझी दरवर्षी असतो असा वाढदिवस की दर 13व्या वर्षी? त्या आणि मी एकदमच म्हणालो, दरवर्षी बाबा. दर 13व्या वर्षीच फक्त. पण त्या बेट्याला खात्री होती की एवढ्या समारंभानं नाही तरी साजरा होणारच त्याचा वाढदिवस दरवर्षी. मग असे तो वाढदिवसाच्या निमित्तानं भंतेंचं पत्रही आलं. या खेपेस नुसत्याच जनहितच्या वेड्यावाकड्या अक्षरात नव्हे, झाडून साऱ्यांच्या सह्या शुभेच्छांनी बिरुदावलेलं. सर्व मित्र, विमलकांती, संगीता, आकाश, राहुल, मैत्रेय, सागर, अमलाश्री, विभूषण, धर्मप्रज्ञा, संघरक्षिता, धवलकेतू. त्यांच्या असल्या नावांची मला गंमत वाटायची ते आठवलं. पण धर्मप्रज्ञा या नावाला ती 15 वर्षाची द्वाड मुलगी म्हणून मी हसत असता भंते म्हणाले होते, पण त्या थोर नावाला साजेसं वागावं असं कधीतरी तिच्या मनात नाही का येणार? आपण आशा तर करावी की आदित्य सूर्यासारखा चमकेल, वसुमतीला घसघशीत धनदौलत मिळेल, जसपाल यशस्वी होईल आणि धर्मकीर्तीमुळे या धर्माला निदान काळीमा तरी लागणार नाही. मी म्हणाले होते, व्हॉट्स इन अ नेम, अ रोज बाय एनी अदर नेम. माय डिअर गर्ल,
एव्हरीथिंग इज इन द नेम. आणि ते हे ज्या गंभीरपणे म्हणाले त्यावरून जाणवलं की तो शब्द अगदी ठसठशीत अधोरेखित आहे. नुसत्या वयानं पाहिल्या तर मा इतक्या काही मोठ्या नाहीत माझ्यापेक्षा. पिढीचं अंतरही जेमतेमच, कारण सुलक्षण त्यांना 16व्या की 17व्या वर्षी झाला. पण तेव्हाच आलेलं वैधव्य, लहान मुलाची आणि इस्टेटीची पडलेली जबाबदारी, त्याच्या हातून ती जाऊ नये म्हणून आईबापांकडे परत न जाता इथंच राहून जमेल तशी चालवलेली शेती, त्याचं शिक्षण, आणि मी आता 40शी समोर आली तरी पोरकटपणा करते, आणि त्या 17-18व्या वर्षापासून पोक्तपणा. तरी पण आता 60ला आल्यावरही इतक्या साऱ्यांच्यात माझी म्हणून इतकी तप काढल्यावरही त्या खदखदून हसतात. चावट विनोद सुद्धा दातात पदर धरून खुसखुसत ऐकतात. युवरा नाहीतर लाला माझी नवी साडी का म्हणून विचारतात तेव्हा चक्क लाजतात. भंतेंना सहज अहो भाऊ काय सांगू म्हणून विरघळवून टाकतात. जसपाल आणि आदित्यलाच नाही तर मुंबईच्या झकपक जगातल्या पाहुण्यांनाही लेकरांना म्हणून कामाला पिटळतात. इतक्या विविध आणि चिवट धाग्यांनी विणलेलं त्यांचं आयुष्य पाहिल्यावर त्यांच्या अकाली वैधव्याची, कष्टांची आणि आता त्या वागवत असलेल्या, आयुष्य फोल करून टाकणाऱ्या एकुलत्या पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाची कणव करण्याची हिंमत कोण करेल? त्यांची कीव करायचं सोडाच, पण त्यांच्याकडे बघून मी माझीही करायचं सोडून दिलंय. त्या दिवशी कोसळणाऱ्या पावसातून पळत येताना आपल्या डोक्यावरचं पोतं अंजनानं माझ्याकडे ओढलं आणि एकमेकींना धरून धावताना त्या बिचाऱ्या पोत्याचा तोकडा फोलपणा जाणवून आम्ही एकमेकींकडे बघून हसलो, तेव्हाही सोडून दिलं. आणि पुरणपोळी खाताना गंभीरपणे माझ्या पुढच्या वाढदिवसाला 5,25,600 म्हणजे कितीतरी मिनिटं आहेत असं म्हणणाऱ्या आदित्यची आकडेमोड चकित होऊन ऐकतानाही सोडून दिलं. कारण तशी कितीतरी वर्ष म्हणजे कितीतरी मिनिटं स्वतःची कीव इतकी भाकड भावना जपत बसणं हे संकटच. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 6वा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, भंते विघ्नेश जोशी, आदित्य मोहित गोखले आणि वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.